खासियत अशी आहे की हा बैल आता हल्ली एक 2-3 वर्षापासून आहे ना 3 पायांवरच पळतो। मूर्ती कलरिंगला घेतली तर हा पाय क्रॅक होत होता। ही मूर्ती कलर करताना स्वतः मूर्तीकर इतका स्ट्रेस मध्ये असताना ज्या मूर्ती झाली ज्योतिबाचाच गुलाल पाहिजे, असा हा कलरच पाहिजे आपल्याला झाले। खिल्लार हा महाराष्ट्रामधली ब्रीड आहे आपली। ऍक्च्युली हेल्दी दूध आपल्या पुढच्या पिढीला भेटणार पण नाही किंवा कमी होत चाललेलं आहे। आणि ह्यांचे जे मालक आहेत त्यांना ऑलरेडी 3 मुलं आहेत आणि हा त्यांचा 4था मुलगा। बैल ज्या हिंद केसरी झाला तो बैल, त्या बैलाला जवळजवळ त्या माणसांची परिस्थिती नसताना पण त्याला 1 कोटीच्या वर मागणी झाली। नमस्कार मंडळी, मी रोहित सागावकर भटकंती वादक या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहोत, माझा एक मित्र आहे ओळखीचा अभिजित कदम, त्यांच्या घरी तुम्ही मागे मूर्ती बघतच असाल। तर आज आपल्याला तुम्ही इंस्टावरती पण बघितली असेल, या मूर्तीचे रील्स खूप व्हायरल होत आहेत। तर त्या निमित्ताने आपण आज अभिजित कदम यांच्या घरी आलेलो आहे। ते आपल्याला या मूर्तीबद्दल आणि या थीमबद्दल माहिती देणार आहेत, तर ती माहिती आपण आज जाणून घेऊया। तर अभिजित कदम, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कशी कल्पना सुचली, तुमच्या मनात काय होत आहे? या मूर्तीची कल्पना आम्हाला 1 वर्ष अगोदर आली। मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही गणपती आमच्या घरी ज्यावेळेस घेऊन येणार होतो त्यावेळेस आमच्या मनात होतं की एक असं काहीतरी बैलगाडा रिलेटेड आपण काहीतरी करूया म्हणून। तर त्यावेळेस हा जो बैल आहे हा प्रॉपर घरणिकीचा राजा म्हणून या बैलाचं नाव आहे। हा बैल 2024ला पुशेगावचा हिंद केसरी झालेला। तर तो बैल म्हणजे मला पर्सनली भरपूर आवडतो। तर म्हणून आम्ही विचार केलेला की त्या राजासोबत गणपती वगैरे काही ना काहीतरी असावं। मग त्या हिशोबाने आम्ही आमच्या मूर्तिकाराला भेटलो। तर आमच्या मूर्तिकारांनी चेतन कांबळे म्हणून एक धारावीरचा मूर्तिकार आहे, तर मग त्याचं नाव सजेस्ट केलं। मग आम्ही त्याच्यासोबत ऑलरेडी 4 महिने आम्ही डिस्कशनमध्ये होतो। त्याचं 4 महिने डिस्कशन चालल्यानंतर पहिला त्याने बैल डिझाईन केला आणि बैल डिझाईन केल्यानंतर मग आम्ही गणपतीचा पोझिशन वगैरे कसं, आणि ते घडत गेलं। जसं जसं आम्ही करत गेलो तसं तसं ते घडत गेलं। मग चेतन सोबत बोलताना चेतन एवढी सुंदर मूर्ती केल्यानंतर मग आम्हाला चेतन बोलला की आता आपण काहीतरी डेकोरेशनवर पण वर्कआउट करूया। मग हर्षल खैरे म्हणून एक पुण्याचा जेजेचा स्टुडंट आहे, तर त्यांनी ऑलरेडी 1-1.5 वर्ष हे सगळीकडे केलेलं आहे। तर त्याच्याबरोबर आम्ही डिस्कशन करताना मग आम्ही विचार केला की हे सगळं असं करूया। तर आम्ही त्याला आमची सगळी कॉन्सेप्ट समजवली की आम्हाला असं असं पाहिजे। 2024 हिंद केसरीचा आम्हाला त्या मैदानाचा लास्टचा पॅच आहे, बैलगाड्या शर्यतमधला लास्टचा पॅच आहे। तर जिथे डीजे असतो, कॅमेरामॅन असतो, स्टेजवर सगळे मान्यवर असतात किंवा जे गाड्या ज्या नोंदणी करतात ते स्टेज असतं। त्यामुळे तसं बोलत वर्कआउट करत हे सगळं घडलं। आता हे जे केलंय हे कशाने केलेलं आहे जरा सांगशील का? म्हणजे हे ऑलमोस्ट हर्षलनी त्याच्या हिशोबाने जे छोटा आर्ट, आजकाल हे आर्ट फॉर्म जापान वगैरे मध्ये भरपूर फेमस आहे। मिनिएचर आर्ट असं म्हणून त्यांनी बनवलं, बॅनर्स वगैरे प्रिंटिंग करून त्यांनी केलेलं आणि बऱ्यापैकी इमॅजिनेशन ही त्याचीच आहे। असं बुलेट बक्षीस म्हणून देणं, चेअर लीडर्स, हा चावी घेताना, हा ब्लॉगिंग करताना मूषक आहे, हे चहावाले मूषक आहेत, हे सगळ्या बऱ्यापैकी त्याच्या कॉन्सेप्ट आहे। आम्ही फक्त त्याला इमॅजिनेशन सांगितलं, हे टोटली त्यांनी रियालिटी मध्ये तो घेऊन आलेला आहे। ओके, छान आहे, छान आहे। मला सुद्धा आवडला। मी खूप सारा म्हणजे माझी पण इच्छा होती की व्हिडिओ काढावा आपण। कॉन्सेप्ट तर खूप चांगला आहे। आणि या बैलाची खासियत अशी आहे की हा बैल आता हल्ली एक 2-3 वर्षापासून आहे ना 3 पायांवरच पळतो। त्याचा 1 पाय ना तो जमिनीवर टेकवत नाही पळताना। ओके, जर तुम्ही मूर्ती ज्या साकारली चेतनने त्यावेळेस हा पाय त्यांनी पुढे घेतलेला, हे नॅचरल त्याच्याकडे एक फोटो होता, तो तसा फोटोच होता। पण ज्यावेळेस त्यांनी मूर्ती कलरिंगला घेतली तर हा पाय क्रॅक होत होता, तर त्यांनी तो पाय थोडासा छोटा केला आणि तो ऍक्च्युली पाय हवेत आला। ही या मूर्तीचीच खासियत झाली। ओके, म्हणजे हा रियालिटी मध्ये सुद्धा 3 पायांवर आहे, याची मूर्ती ही 3 पायांवरच बनली। 1 पाय त्याचा वरती आहे। मी पण आता बघितलं, मी एवढा शूट करतो मला पण दिसला नाही। ऍक्च्युली लवकर कुणाच्या लक्षात नाही आलं। ज्यावेळेस आम्ही चेतनने शेवटच्या दिवशी मूर्ती कलरिंगला घेतल्यानंतर आम्ही बघितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं आणि त्यांनी तो हा पाय हवेतच पकडतो। त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो अजून कुणाला कळालेला नाहीये, तरी तो बऱ्यापैकी
बैलगाडा शर्यतमध्ये नंबर 1 नंबर 2 गुलालाचा मानकरी असतो. त्याच्यात म्हणून पण ते तुम्ही त्यांनी असे गुलाल हा टाकून ठेवलेले. ऍक्च्युली हा सीन शेवटचा आहे की ज्यावेळेस बैल जिंकून आल्यानंतर ओके. तो बसलेला होता, आराम करत होता, त्यावेळेस बाप्पा त्याच्यासोबत आहे. म्हणून त्याच्या कपाळावर पायावर गुलाले की तो फायनल, पुशेगावची फायनल त्यांनी घेतली. पुशेगावची फायनल गेलं म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासारखं आहे. ओके ओके. महाराष्ट्रातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान हे पुशेगाव आहे. हे बॅकग्राऊंड वगैरे पण सही छापलेलं आहे. हा हे ऍक्च्युली हा ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे. जो पुशेगावचं जे मैदान होतं प्रॉपर हा. त्याचा हा ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे. असं डोंगर आहे एका साईडला, त्या डोंगरावर माणसं वगैरे बऱ्यापैकी असतात, गाड्या वगैरे, आणि हा शेवटचाच पॅच आहे आणि त्याच्या समोर तो डोंगर असतो. ओके. त्याच्यामुळं मग आम्ही हे केलेलं. तर तिथं धडाडीचे कार्यकर्ता असतात, डीजेवर चढून नाचतात. तर काय असं? कॉन्सेप्ट फक्त म्हणजे माझे विचार होते, हम्म. माझे विचार फक्त 20% होते. हम्म. 30% त्याच्यामध्ये 30% चेतनचा हात आहे, ओके. त्याच्यामध्ये अजून 60%, 10% हर्षलचा हात आहे, हा. आणि 40% माझ्या फॅमिलीचा आहे. की त्या लोकांनी या गोष्टीसाठी ऍग्री झाली. हा, हे सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांचा सपोर्ट होता. हम्म. फक्त माझा एकट्याचं काही नाही, माझे फक्त विचार, मी असं एक इमॅजिनेशन केलेलं. तर तुम्ही जेवढं इमॅजिनेशन करता तेवढं तुम्ही जगात तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ही इमॅजिनेशन माझ्या 1 वर्ष अगोदर होती. ओके. अक्षरशः ही मूर्ती कलर करताना हा. स्वतः मूर्तीकर इतका स्ट्रेस मध्ये असताना ज्यावेळेस मूर्ती झाल्यानंतर त्याच्या ज्या चेहऱ्यावर समाधान होतं, समाधान होतं. मी काम केलं त्याच्या गोष्टीचं मला समाधान होतं. हा, ते तर. माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी होतं. माझी वाईफ आहे सायली, तिच्या डोळ्यात पाणी होतं की ती मूर्ती एवढी गोड झाली, बैल इतका खरंच, गोड खरंच. झाला, त्याच्या डोळ्यावरचा एक्सप्रेशन. कारण मी तो comments- मूर्तीकर 3 दिवस झोपला नव्हता. हम्म. आमची मूर्ती येणार होती 6 वाजता, हा. तो 5:30 वाजता मला बोलतो की दादा मला झोपू द्या अर्धा तास. अरे. म्हणजे विचार कर काय प्रेशर होतं. तरी मी त्याला बोललो की तू झोप, काय प्रॉब्लेम नाही, तू झोप बिंदास, तू आराम कर. हम्म. जोपर्यंत तो मेंटली शांत नव्हता होत ना, हा, हा. तोपर्यंत ही अशी मूर्तीचं फिनिशिंग आलंच नसतं. हा म्हणजे गुलाल- त्याची पण म्हणजे आहे, खूप मेहनत आहे. म्हणजे तो मेंटली म्हणजे- प्रेशर, म्हणजे त्याला पण वाटतं की एखादं जी कला आहे आपली ती लोकांपर्यंत पोचवावी. त्याचंही प्रेशर समजू शकतो, कारण माझे खूप सारे मित्र हे कलाकारच आहे. थोडं जरी चुकलं की नाव खराब, ते तर आहे. आणि तो जवळपास मध्ये 2-3 दिवस पाऊस झाला, त्याच्यात त्याचे 2 दिवस लेट झाले. त्याच्याकडे एक मोठी मूर्ती होती, त्याच्यात त्याचे 2 दिवस गेले. तो ऑलरेडी 5 दिवस मागे होता. ओके. 5 दिवस मागे राहणं एका मूर्तीकरासाठी केवढं मोठं चॅलेंज असतं. हा, ते तर आहे. त्याच्या कारखान्यात 3 मूर्त्या होत्या, तर आम्ही हळूहळू आम्ही सुद्धा त्याला मदत केली. काय काय गोष्टींना थोडीफार हेल्प आपल्याकडनं झाली. हम्म, हम्म. आम्ही बोललं चल प्रेशर तू कमी घे, पण तू काम करून दे. जो व्यक्ती 3 दिवस झोपल्यानंतरही इतका समाधानी होऊ शकतो की बाबा हा झाली मूर्ती, हा. त्या एका गोष्टीचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. स्पेशल थँक्स चेतन की त्यांनी हा एफर्ट घेतला की त्यांनी कधी हा बैल बघितलाही नव्हता. त्यांनी फक्त फोटो मध्ये बघितलं. हो, सही आहे, सही आहे. त्यांनी तो फोटो मध्ये बघून त्यांनी हा रियालिटी मध्ये आणलं. आणि त्याचे जे गुरु आहेत विशाल शिंदे, विशाल दादा ओके, हा, सगळेच विशाल- ओळखतात, हा, विशाल. त्यांचे पण थोडे इनपुट्स होते. म्हणजे त्यांनी पण सांगितलेलं गोष्टी Suggest काय केले. चेतन सोबत त्यांचं कॉर्डिनेशन त्याच्यामध्ये होते. ऍक्च्युली तेही दोघं येणार आहेत मूर्ती बघायला. आता बघू ओके. कधी तो योग येतो की ते दोघं मूर्ती बघायला येतात. नक्की, नक्की. गुलालाची आणि ऍक्च्युली कसं झालेलं की आम्ही पहिला पूर्ण बैल बनवून घेतलेलं. आम्ही हा गुलाल टाकला नव्हता. हम्म. गुलाल टाकणार होतो नव्हतो हे आमचं काही डिसाइडेड नव्हतं. आम्ही ऍक्च्युली ज्योतिबाचाच गुलाल पाहिजे, असा हा कलरच पाहिजे आपल्याला. हा, म्हणून आम्ही धारावीत मध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे, तिथून तो गुलाल घेऊन आलो. ओके. घेऊन आल्यानंतर चेतनने पहिला थोडा 1-2 जागा असा ब्रश मध्ये ओला करून लावून बघितला तर तो डार्क कलर होत होता. ओके. आणि पूर्ण मूर्ती रेडी आहे, आता घरी घेऊन जायचं. हा. तर रिस्क कोण घेणार या गोष्टीचा? हा, तेच. त्याच्यात काय आलं काय माहिती, त्याच्यात काय त्यांनी विचार केला, त्यांनी घेतला सरळ गुलाल लावून टाकला. त्यांनी ओके. विचारच म्हणजे नाही असं केला. ते natural बोलले- वाटण्यासाठी. हा त्यांनी नंतर हा विचार नाही केला की काय होईल ते होईल, बघू आपण नंतर. ओके. तर त्यांनी थोडीशी डेअरिंग केली आणि ते झालं. ऍक्च्युली ते मूर्तीला जिवंतपणा त्या गुलालामुळे आला. गुलालामुळे आलाय. हो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुमच्या ज्या शर्यतीमध्ये जसा शेवटी गुलाल उधळला जातो, तसा तो ऍक्च्युअल दाखवण्यासाठी त्यांनी तेवढी रिस्क घेतली. तर मी खूप सारे बैलगाड्या शर्यत बघत आलोय आणि मी खूप साऱ्या मित्रांचे पण बघितले. तर मला एक विचारायचं आहे की खूप सारे असे शर्यतीत बैल पळत असतात, तर मग हाच बैल का?
या बैलाचं नाव आहे घरणिकीचा राजा. घरणिकी एक गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, भरपूर एकदम आतमध्ये गाव आहे. आमच्या गावापासून ते जवळपास एक आम्हाला 2-2.5 तास लागतात. आमचं गाव इथून 3-3.5 तास म्हणजे 5 तासाच्या पुढे. तर हा बैल पुशेगावच्या मैदानात हा फायनलला राहिला. फायनल विनर आहे 2024. पुशेगावचं फायनल जिंकणं म्हणजे इन शॉर्ट की बैलगाडा शर्यतीचं वर्ल्ड कप, मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान. हजारो बैलगाडी येतात, हजारो बैलगाडी म्हणजे 2000 बैल, 2000 बैलातून हिने पहिला नंबर काढला. आणि ह्यांचे जे मालक आहेत यांना ऑलरेडी 3 मुलं आहेत आणि हा त्यांचा 4था मुलगा. म्हणजे त्यांनी 4था मुलगा म्हणून याला सांभाळले. हा बैलाला त्यांना म्हणजे सांभाळायची, त्याची केअर करायची परिस्थिती नव्हती. त्यांनी त्याला शिळा भात, शिळा भाकरीवर या बैलाला त्यांनी जगवलं. मी ऐकलंय की त्याला खायला चटणी भाकर वगैरे देतात असं. ऍक्च्युली कसं होतं की घरात जी भाकर राहते किंवा भात राहतो तो या बैलाला देत होता. त्यांच्याकडे वैरण घालायला किंवा रतीप असतो. रतीप म्हणजे बैलाला ते लोक कोण काजू बदाम हे सगळं खायला घालतात. काय देशी गायचं दूध वगैरे कंटिन्यू रतीप हाताने बनवून खायला घालतात. तसं या बैलाला काही नव्हतं, एकदम साधं म्हणजे गरीब परिस्थिती होती. त्या घरच्यांची गरीब परिस्थिती इतकी होती की त्याच्यानंतर एक दिवशी याला असं लहान असताना त्याला त्यांच्यामधला एक त्यांचा भाचा आहे तो बोलला की याला पळवून बघूया, हा शर्यतीला पळू शकतो. तर त्याला पळवायला सुरुवात केली तर हा इतका पळाला, पुशेगावचा नंबर 1 केला. त्याच्यानंतर भरपूर त्यांनी महाराष्ट्र केसरी पण झाला, महाराष्ट्र केसरी 2दा झाला. मग त्याच्यानंतर त्या बैलाला ज्यावेळेस हिंद केसरी झाला तो बैल, त्या बैलाला जवळजवळ त्या माणसांची परिस्थिती नसताना पण त्याला 1 कोटीच्या वर मागणी झाली. तर आता तुमच्या घरी खायला पैसे नाहीयेत, एवढी आपली वाईट परिस्थिती आहे. 1 कोटीला जर कोणी बैल मागितला तर माणूस देतो. पण त्यांची जिने म्हणजे सांभाळ केला. त्यांनी बोलले की मी हयातीत असताना हा बैल मी विकून दिला, कारण की हा माझा 4था मुलगा. तर आपल्या पैसे आहे म्हणून विकायचं, किंमत आली काही किंमत आली, प्रेमासमोर पैसा त्या दिवशी हारलेला. आज त्या गावी त्यांच्या घरी पाहुणेपेक्षा याचे फॅन जास्त असतात. ते तर मी खूप बघितले व्हिडिओ मध्ये. म्हणजे एक प्रकारे असं झालं की एवढी मागणी असताना सुद्धा त्यांनी विकला नाही. म्हणजे त्यामागे त्यांच्या मागे किती त्याचं प्रेम आहे ते दिसून येतं. आणि तो बैल मध्ये बॅट पॅच मध्ये होता, इंजिनी मध्ये होता, तो पहिला नंबर करत नव्हता. त्यावेळेसही त्याचा जे फॅन क्लब आहे त्याचे जे मालक आहेत ते नाराज नाही झाले. त्यांनी भरपूर, आणि त्यांना जाणीव आहे माणुसकीची. ज्या व्यक्तींनी या बैलाचा बॅट पॅच असताना कधीही तो लॅम्पलाईट मध्ये नसताना ज्या व्यक्तींनी त्यांना मदत केली ते अजूनही त्यांचं नाव घेतात. म्हणजे त्या माणसामध्ये माणुसकी आहे इतकं म्हणून. आणि आम्हाला ऍक्च्युली त्याची स्टोरी भरपूर आवडली. आम्ही भरपूर वेळा जायचा तिथं प्रयत्न केला की आम्ही राजाला भेटायला जाऊ. शेवटी राजाच आमच्या घरी आला भेटायला. त्याच्यामुळे आमच्यासाठी ते एकदम म्हणजे माझं ड्रीम होतं की राजासोबत आमचा गणपती आहे. ते आज आम्ही पूर्ण केलं. मला एकदम छान वाटलं. आणि डिक्टो राजा झाला. मूर्तीकरांनी कधी राजा मी पण नाही कधी समोरासमोर त्याला बघितलं, माझा कधी वेळ नाही आली किंवा ते कधी जाणं झालं नाही. आणि कधी त्या मूर्तीकरांनीही त्याला बघितला नव्हता, तरी आम्ही त्याला बनवलं. म्हणजे चैतन्य त्याला भरपूर म्हणजे 99% तो त्या राजाच्या जवळ पोहोचला. आणि हे सगळं पाय वगैरे वरती धरणं हे नॅचरली झालं. आम्हाला कुणालाही असं माहिती नव्हतं की असं होऊ शकतं. मला एक तुला विचारायचं आहे की तू जो हा बैल बनवला त्याच्या मागचं कारण काय? ऍक्च्युली कारण असं आहे की आपण आजकाल देशी गोवंश आपल्या भारतात कमी होत होता. 1-2-3 वर्षापूर्वी आता देशी गोवंशावर सगळ्यांनी काम चालू केलेलं आहे. तर हे झाले आपले खिलार बैल झाले, कोसा खिलार झाले. खिलार हा महाराष्ट्रामधली ब्रीड आहे आपली. तशी गीर गाय आहे, अजून बाकी गुजरात साईडच्या आहेत, गुजरात बॉर्डर राजस्थान बॉर्डरच्या गाय आहेत. त्यांच्या दुधाचं प्रमाण कमी आहे पण ते इतकं हेल्दी दूध आहे की ते ऍक्च्युली हेल्दी दूध आपल्या पुढच्या पिढीला भेटणार पण नाही किंवा कमी होत चाललेलं आहे. आता त्याच्यावर भरपूर जण काम चालू केलेलं. म्हणून आमच्या डोक्यात असं होतं की आजकाल माणसांनी आपल्या पुढच्या पिढीने दूध कोण देतो तो भैया देतो. तर आपण ऍक्च्युली गाय आपली देशी गायचं जे दूध असतं, देशी गायचं जे महत्व आहे ते सगळ्यांना सांगण्यासाठी म्हणून आम्ही हा गोवंश केला. म्हणजे खिलार हा कोसा खिलार मध्ये येतो.
ही ब्रीड कोसा खिलारमध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपलं खिलार प्रॉपर खिलार आहेत आपले महाराष्ट्राचे पूर्ण व्हाईटमध्ये येतात, त्याला महाराष्ट्रामध्ये व्हाईट गोल्ड बोलतात. तर ज्या आता गायीच्या ज्या म्हणजे ज्याच्या घरात त्या गायी आहेत त्यांना डायबेटीज, BP असं काही शुगर बिगर तसं काही होत नाही. म्हणून देशी गौवंश किती महत्वाचा आहे ते पण आम्हाला एक सांगायचं, म्हणून आम्ही हा बैल केला. कारण की हा बैल करण्यामागे हा देशी गौवंश आहे. तर देशी गौवंश आपण वाचवला पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याचं दूध आपल्या पुढच्या पिढीला भेटलं पाहिजे. याचे गाय वगैरे त्यांचं ते फॉरेनवरून आलेले, ऑस्ट्रेलियन, स्वित्झर्लंडवरून जर्सी गाय जे आले ते सगळं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वरतून, कॅनडावरून इम्पोर्ट केलेले आहे. ती ब्रीड आपल्या भारतात हळूहळू ती डेव्हलप झाली. त्याचं दूध जास्त आहे, आपल्या देशी गौवंशाचं दूध कमी आहे. म्हणून माणसांनी देशी गौवंश कमी केले. पण आता कसं होतंय की आता परत माणसं देशी गौवंशाकडे चालतात. आपण देशी गौवंश प्रत्येकाने पाळला पाहिजे, प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे. आपण मुंबईमध्ये राहतो, आपल्याला तर पॉसिबल नाही. आपल्या इथं गाडी लावायला जागा नाहीये, गाय कुठे पाळणार. म्हणून आता आम्ही आमच्या गावी पण थोडीफार आमची जागा आहे, आम्ही आता 1-2 देशी गौवंश आम्ही आता स्वतः पाळणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरी थोडा पाळला तर आपला देशी गौवंश टिकेल. आपण आपल्या देशी गौवंशावर काम केलं पाहिजे. जसं प्रत्येक देशाचा देशी गौवंश. आपल्या भारतातून बडोद्याच्या राजांनी ब्राझील या देशाला गायी वगैरे, बैल वगैरे त्यावेळेस गीर गाय त्या दिलेल्या आहेत. तर त्यांनी त्या एका बुलवर, एवढ्या कमी गायांवर त्यांनी एवढा मोठा त्यांचं साम्राज्य उभं केलं. एका आपले जे बोलतात त्यांचे जे मिल्क प्लांट आहे 600 एकर, 400 एकर, 500 एकर मध्ये मिल्क प्लांट आहे. तर त्या लोकांना आपला देशी गौवंश समजलाय आणि आपल्या लोकांना नाही अजून. तर आपण त्याला दूध तर नाही पॉसिबल आहे, गावावरून कोणाचं गाव भरपूर लांब आहे. तर आपण तूपवर काम करू शकतो. आपण तूप रेग्युलर बेसिसवर आता तूप वगैरे खायला माणसांनी चालू केलं. तर तसं आपण तूप घेतलं पाहिजे, देशी गौवंशाचं तूप. खिलार गाईचं तूप जेव्हा व्यक्ती लहानपणापासून पितो, सर्दी, खोकला, ताप कधीच होत असं पण. त्याच्यामुळे आम्ही देशी गौवंश. तर अशा प्रकारे आपल्याला अभिजित दादांनी गायींबद्दल आणि बैलांच्या विविध प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे. तर धन्यवाद. मी पण आजच ऐकली, मलाही आयडिया नव्हती त्याच्याबद्दल. तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे, कारण फक्त सगळ्यांना बैल आणि गाय एवढंच माहिती आहे, बाकी त्याच्यातले प्रकार किती आहे काय आहे हे कोणाला माहित नाही. ते तू सांगितले आज, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि रोहित माझा खूप चांगला मित्र आहे आणि खूप मेहनत करतो. असंच त्याच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा आणि भटकंती वादकला कंटिन्यू फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण भरपूर ऍक्टिव्ह आहे, युट्यूबवर तर आता भरपूर दिवस झाले तो ऍक्टिव्ह आहे, फुल एफर्ट देतोय. नक्की प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. तर अशा प्रकारे आज आपल्याला या डेकोरेशनची आणि या जो गणपती त्याची माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर त्याची रील तुम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा भेटेल. तर नक्की बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इंस्टाला खास करून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सगळी अपडेट भेटत राहील. धन्यवाद.